रेल्वे तिकीट बुकिंग, ऑनलाईन गेम आणि डिजिटल पेमेंटमध्ये येत्या 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल होणार आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. ते बदल नेमके कोणते आहेत एक एक करून आपण समजून घेऊया. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा. तर रेल्वे तिकीट बुकिंग करताना एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. आतापर्यंत एजंट आणि दलाल IRCTC तिकीट बुकिंगच्या पहिल्या काही मिनिटात मोठ्या प्रमाणात तिकीट बुक करत होते. यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नव्हते. पण आता 1 ऑक्टोबरपासून IRCTC वरून तिकीट बुक करताना सुरुवातीचे 15 मिनिटं आता एजंट तिकीट बुक करू शकणार नाहीये. या निर्णयामुळे आता सर्वसामान्य लोकांना जे आहे ते कन्फर्म तिकीट मिळणार आहे. यासोबत 1 ऑक्टोबरपासून पेन्शनच्या योजनेमध्ये देखील मोठा बदल करण्यात आलेला आहे. नॅशनल पेमेंट सिस्टीम मध्ये एक नवीन मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क लागू केली जाईल. यामुळे बिगर सरकारी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग कामगार एकाच पॅन नंबरचा वापर करून अनेक पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या सोयी आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम पर्याय निवडता येतील. आजकाल सर्वच जण गुगल पे, फोन पे आणि पेटीएमच्या द्वारे डिजिटल पेमेंट करतात. पण आता NPCI ने एक मोठा बदल केला आहे. आता 1 ऑक्टोबरपासून NPCI ने UPI चे रिक्वेस्ट फॉर मनी हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या फीचरचा वापर कोणीही तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट पाठवण्यासाठी करू शकतो. याचा अनेकदा फसवणूक आणि फिशिंगसाठी गैरवापर केला जात होता. रिक्वेस्ट फॉर मनी हे फीचर बंद झाल्यामुळे आता डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित होणार आहे. पण आता गुगल पे आणि फोन पे सारख्या या ॲप्लिकेशनमध्ये ही सुविधा ग्राहकांना मिळणार नाहीये. भारतामध्ये ऑनलाईन गेमिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्याच अनुषंगाने सरकारने 1 ऑक्टोबरपासून गेमिंगबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गेमिंग कंपन्यांवर सरकारकडून आता कडक नजर ठेवली जाईल. खेळाडूंना सुरक्षित वातावरण आणि पारदर्शक प्रणाली मिळेल. फसवणूक आणि बनावट ॲपवरील बंदी घातली जाईल. यामुळे गेमिंग उद्योगाचे नियमन होईल आणि खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि एबीपी माझाला फॉलो करा.